भाग 10वा. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. नुकतेच लग्न झालेली बायको मूल झालं नाही तोपर्यंत घरगुती कामं लक्षपूर्वक करून रात्रंदिवस त्यातच खपत असते. पण तेच तिला मूल झाले की पुरे तिने गृहकृत्याकडे दुर्लक्ष केलेच. मग तिला त्यामध्ये गोडी वाटेनाशी होते. ती सारा दिवसभर त्या आपल्या लाडक्या मुलाचे कौतुक करते आणि मुके घेत बसते. त्याप्रमाणे मनुष्य अज्ञानावस्थेत असतो तेव्हा रात्रंदिवस नाना प्रकारच्या व्यवसायात मग्न असतो. परंतु त्याच्या अंतःकरणात परमेश्वराची ओळख झाली की पुरे मग त्याला त्या व्यवसायात सुख वाटेनासे होते. उलट परमेश्वराची सेवा करण्यात व तत्संबंधी कृत्य करण्यातच त्यास परमानंद वाटतो. दुसऱ्या कोणत्याही धंद्यापासून त्याला सौख्य होत नाही आणि निर्मल प्रेमतंद्रीतून त्यास बाहेर पडवत नाही. सिद्धाला कोणती स्थिती प्राप्त होते? पूर्णतेला पोचलेला मनुष्य आणि शिजविलेले अन्न ह्या दोघांनाही सिद्ध असे म्हणतात. येथे सिद्ध शब्दांमध्ये श्लेष साधलेला आहे. बटाटा किंवा रताळे सिद्ध झाले, बरोबर रीतीने शिजले म्हणजे ते वरून मृदू होते आणि आतील गर खाण्याच्या उपयोगाचा होतो. त्याप्रमाणे मनुष्य सिद्ध झाला, पूर्णावस्थेस पोचला म्हणजे त्याच्यामध्ये दया आणि नम्रताच भरलेली दिसते. 5 प्रकारचे सिद्ध. ह्या जगामध्ये 5 प्रकारचे सिद्ध दृष्टीस पडतात. स्वप्नसिद्ध किंवा स्वप्नातील साक्षात्काराच्या द्वारे पूर्णतेप्रत पोचलेले. मंत्रसिद्ध किंवा दैविक मंत्राच्या साधनाने पूर्णतेला पोचलेले. हठाटसिद्ध, एखाद्या दरिद्र्याला अकस्मात एखादा पुरलेला द्रव्याचा हंडा सापडून किंवा एखाद्या राजाच्या मुलाने माळ घालून तो जसा एकदम वैभवात चढतो त्याप्रमाणे ज्यांना अकस्मात पूर्णता प्राप्त होते असे पुष्कळ पातकी एकदम सर्व पापापासून मुक्त होऊन पावन होतात आणि झपाट्यासरसे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतात. कृपासिद्ध, परमेश्वराच्या कृपेने पूर्णतेप्रत पोचतात. ते जंगल वगैरे तोडताना एखाद्यास जसा आयताच जुनाट वाडा किंवा तलाव बांधलेला सापडतो, तो बांधावयास वगैरे त्याला काहीच खटपट पडत नाही. त्याप्रमाणे काही लोक दैवयोगाने आपल्याकरता फारच थोडी खटपट करून पूर्णतेप्रत पोचतात. नित्यसिद्ध, हे सदा सर्वदाच परिपूर्ण असतात. भोपळ्याला किंवा कोहळ्याच्या वेलाला फुलांच्या पाकळ्या येण्यापूर्वीच फळ येते. त्याप्रमाणे नित्यपूर्ण आत्मा असतो तो गर्भसिद्धच असतो आणि पूर्णता अंगी असूनही तत्प्रित्यर्थ जे त्याचे प्रयत्न दृष्टीस पडतात ते फक्त इतरांस सन्मार्गाचा कित्ता मिळावा म्हणून. बाजारातील गोंगण. बाजार भरलेल्या जाग्यापासून एखादा मनुष्य फार दूर असतो तेव्हा त्याला एक मोठा गोंगाट आणि हो हो अशासारखा हल्लकल्लोळ होत असलेला ऐकू येतो. परंतु तो प्रत्यक्ष जेव्हा बाजारात जाऊन पोचतो तेव्हा तेथे त्यास गलबला वगैरे काहीच ऐकू येत नाही. कोणी बटाटे विचारित आहे, कोणी रताळी विचारित आहे इत्यादी निरनिराळी भाषणे स्पष्ट ऐकू येतात. त्याप्रमाणे जो मनुष्य जितका परमेश्वरापासून अधिक दूर असतो तितका तो विचार, प्रमाण आणि भोवती यांच्या गोंधळात आणि शब्दांच्या कलकलाटात असतो. परंतु एकदा का मनुष्य परमेश्वर स्वरूपाला मिळाला की हे विचार, प्रमाणे भवनीत भवती सर्व काही लयास जाते आणि परमेश्वराची सर्व गुह्ये व निर्मल ज्ञानही कळून येतात. शिष्याने ऊस खाल्ला म्हणून एका शेतकऱ्याने श्री समर्थ रामदास स्वामींच्या पाठीवरच एक ऊसाचा तडाखा दिला. त्याबद्दल त्यास दुःख झाले नाही. उलट शिवाजी महाराजांकडून त्यांनी त्यास ती जमीन इनाम देविली. हे कसे? आपण एक शहाळे घेतले आणि त्यावर कोयत्याचा घाव घातला तर कवची फुटून आतील खोबऱ्यास धक्का बसेल. पण तोच सुकलेला नारळ घ्या, म्हणजे तो जून झाला असल्याने
आतील खोबऱ्याचा गुडगुडा बनलेला असेल आणि त्यावर मारला तर फार तर वरची करटी फुटेल, पण आतील गुडगुडा सुटा होऊन बाहेर पडेल. समर्थ हे गुडगुड्याप्रमाणे होते. त्यांचा आत्मा देहापासून अगदी भिन्न होता. म्हणून देहावर आघात झाला तरी त्यास म्हणजे आत्म्यास काही झाले नाही. त्यामुळे शांतपणाने त्यांनी आपल्या शत्रूचेही कल्याण केले. घराच्या आढ्यावर चढणे. कोणाच्या घराच्या आढ्यावर चढायचे असले तर त्याला शिडी, बांबू, परांजा किंवा दोर अशी अनेक साधनं असतात. त्याचप्रमाणे ईश्वरापाशी जाण्यालाही अनेक मार्ग आहेत आणि जगातील प्रत्येक धर्म त्यातील एक एक मार्ग दाखवून देतो. एका आईला पुष्कळ मुले होती. त्यातील एकाला तिने एक काचेचा मणी दिला, दुसऱ्याला बाहुली दिली, तिसऱ्याला थोडासा खाऊ दिला. तेव्हा त्यांना आपल्या आईचा विसर पडला आणि ती आपापल्या खेळण्याच्या नादात गुंतली. असे पाहून आईने आपल्या घरातील कामास निघून गेली. परंतु त्यातील एका मुलाने आपली खेळावयाची वस्तू फेकून दिली आणि आई ग ये आई असे म्हणून रडत रडत आईकडे आले. तेव्हा ती धावत धावत आली आणि तिने त्याचे मुख कुरवाळून त्यास कडेवर घेतले. त्याचप्रमाणे हे मनुष्या, तू आपल्या जगज्जननीला आदिमातेला विसरला आहेस आणि जगातील पोकळ अभिमानात गुंतला आहेस. तो जर फेकून देशील आणि आपल्या आईकडे जगन्मातेकडे रडत जाशील तर ती धावत येऊन तुलाही कडेवर येईल. ईश्वरास हजारो नावे व हजारो स्वरूपे आहेत. आम्हास ओळखता येण्यासारखी ईश्वरास हजारो नावे व हजारो स्वरूपे आहेत. ज्या नावाने आणि ज्या स्वरूपाने तुम्हास हाक मारण्याची इच्छा असेल त्याच स्वरूपात आणि त्याच नावात तुम्हाला त्याचे दर्शन होईल. परमेश्वर सर्वव्यापी आहे तर तो दृष्टीस का पडत नाही? एखाद्या तळ्याच्या काठावर इतके रान व शेवाळे माजलेले असते की तुम्ही त्यात मुळी पाणी नाहीच असे म्हणाल. तुम्हाला त्यातले पाणी पाहणे असेल तर पाण्यावर तरंगत असलेले शेवाळे एका बाजूस सारले पाहिजेत. तुमच्या डोळ्यावर मायेचे पटल आले असल्यामुळे परमेश्वर दृष्टीस पडत नाही असे तुम्ही म्हणता. त्याचे दर्शन घेण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या डोळ्यावरचे तेवढे मायेचे पटल काढून टाका म्हणजे झाले.